खरंच म्हणजे त्याला असं इकडनं कोपरापासून दंडवत आहे त्याला. त्या स्किटला अख्खा स्टुडिओ, अख्खे स्पॉटवाले, अख्खे सेटिंगवाले, लाईट आले, अख्खा स्टुडिओ शूटिंगच्या सेटअपवर होता बघायला स्किट. सण म्हटलं की असं होतं की आपली फॅमिली जमते आणि हसतो आपण, नाचतो आणि ही आपली जी फॅमिली आहे ना, या निमित्ताने पुन्हा एकदा भेटली आहे आणि आपण आनंद लुटायलाच इकडे आलो आहे. आपण आलो आहे वृद्धाश्रमात आणि तुम्ही छान त्यांना एक ॲक्च्युली इथे ना हास्य जत्रेचा सीन म्हणजे टी व्हीवर सुरू आहे आणि ह्या त्या बघतायत. नम्रताची एंट्री झाली. चेतू आता समीर दादाला जाडूने मारते, उडून उडून मारते, ते चालू तेव्हा. हास्य जत्रा ही अशी म्हणजे असा शो आहे जो घराघरात बघितला जातो. माझे गुजराती फ्रेंड्स, माझे पंजाबी फ्रेंड्स सगळे बघतात. सो आत्ता कशी फिलिंग होती सगळ्यांना भेटल्यानंतर आणि काय एक त्यांच्याकडनं पोचपावती मिळालं असं वाटतं की हां इसके लिए आपण सब करते, ही एक फिलिंग येते. हां, पण खरं सांगायला झालं तर आम्ही इथे कुठलीच पोचपावती किंवा असं काही घ्यायला आलेलो नाही आहोत. आणि आपण हा जो सोशल मीडिया बोलवलेला आहे आज थोडासा मेन जे तुम्ही लोकांपर्यंत खूप प्रामाणिकपणे पोहोचवाल याच्यासाठीच बोलवलेलं आहे. कारण हे आम्ही मागच्या मागे करून गेलो पण असतो आणि आम्ही हे असं बऱ्याचदा केलं आहे. पर्सनलीही करतो आम्ही, सगळे प्रोडक्शन करतो, चॅनल करतो. पण हा सोशल मीडिया ह्यासाठी बोलवलेला आहे की लोकांना कळू देत की आपल्याकडे अशा ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्या स्वखर्चाने, डोनेशनने काम करत राहतात. आणि ज्यांची कोणाची इच्छा असेल तर आम्ही आता सिटिझन्स वेलफेअर ऑर्गनायझेशन जी आहे गोराईमधली तिथे आहोत. सो तुमच्या मीडियामार्फत आम्हाला हेच सांगायचं आहे की गोराईत असं एक ओल्ड एज होम आहे. सो प्लीज तुम्हाला काहीही मदत करावीशी वाटली तर नक्की या इथे. छोटी मोठी मदत जी काही आपल्याला पॉसिबल होईल ती चालेल है ना. आणि आत्ता एक दिवाळी गिफ्ट मिळालं म्हणजे भोजने परत आलेला आहे, ओंकार भोजने. आणि किती भारी वाटलं खरं तर तो प्रोमो जेव्हा आम्ही पाहिला ना, ला भाई अभी मजा आने वाला आहे. वनी काय सांगशील, खूप छान मैत्री होती तुमची आणि आता पुन्हा ती मैत्री स्टेजवर होती ना. मैत्री आहेच ती, अखंड आयुष्यभर आता ती राहणार आहे, ती काही तुटणार नाही. आणि आम्हाला म्हणजे आता मी परवा शूट केलं तर आम्हाला असं वाटलंच नाही की शूट करताना की 2.5 वर्षांचा काळमध्ये लोटला आहे. म्हणजे आम्हालाही आणि बघतानाही प्रेक्षकांना जजेस पण म्हणाले की 2.5 वर्ष गेलेत आणि भोजने तो इतक्या वर्षानंतर आला असं वाटतच नाही की तो मामा मामीचं स्किट आत्ता आम्ही की ऑफकोर्स ते खूप डिमांडमध्ये होतं आणि लोकांना ते खूप आवडतं. आम्हाला जसं परफॉर्म करायला आवडतं तसं लोकांनाही खूप, म्हणजे सगळीच मग सोटू, मग अगं अगं आई आणि मग लव्ह स्टोरीज आम्ही त्याला खूप मिस करत होतो. आणि तो येणार ही न्यूज जेव्हा आम्हाला कळली तेव्हा आमच्याकडे जल्लोष म्हणजे असं उत्साह होता जोरदार की काय काय होणार आहे. आणि सगळेजण आता ही सिरीज, आता ही सिरीज, आता हे होणार असे सगळे खूप एक्सायटेड होते. आणि फायनली तो आला आहे. खरंच म्हणजे त्याला असं इकडनं कोपरापासून दंडवत आहे त्याला, आता थांब, आता जाऊ नकोस. कारण आम्ही पण त्याला खूप मिस करत होतो. मला अजूनही आठवतं की भोजने जाणार हे जेव्हा आम्हाला कळलं होतं तेव्हा आम्ही असे भेटून की थांब ना, रडत होतो की का जातोयस. आणि आता आला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकही खूप खुश आहेत. कमेंट्सही करत होते की भोजने परत हवा आहे. तो पहिला दिवस कसा होता जेव्हा तो आला, तुम्ही रिहर्सल केलीत आणि तो प्रोमो जेव्हा आउट झाला, तो डे कसा होता? भारी होता. कारण मी तुला सांगते त्या दिवसाची गंमत, ऑलमोस्ट सगळ्यांना 2-2 स्किट्स असतात बेसिकली. सो कधीतरी ना असं होतं की नाही माझी रिहर्सल नाही झाली, दुसऱ्या स्किटची आम्ही बाहेर बसतो. भोजनेच्या पहिल्या स्किटला मामा मामेच्या वनी आणि भोजनाचं जे असतं त्या स्किटला अख्खा स्टुडिओ, अख्खे स्पॉटवाले, अख्खे सेटिंगवाले, लाईट आले, अख्खा स्टुडिओ शूटिंगच्या सेटअपवर होता बघायला स्किट. सो इतका त्याचा प्रेक्षक वर्ग बाहेर लोकही आहेत, पण त्याच्या स्टुडिओमध्ये त्याचे मित्र आम्हीही त्याचा प्रेक्षक आहोत. तर आम्हाला त्याला बघायलाच खूप आवडतं. सो असं होतं सगळं. दिवाळीतनं ना आपण फॅमिली आपली एकत्र येते, पण तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो फॅमिलीसोबत राहायला. अशा सिच्युएशनमध्ये कसं एकमेकांना मोटिवेट ठेवता? कारण का सेटवरही आपली एक फॅमिली झाली आहे. सेटवर एक काय जल्लोष असणार आहे किंवा काय स्वतःला मोटिवेटेड ठेवायला किंवा दुसऱ्याला मोटिवेट करायचा प्रयत्न? हो असतोच. आम्ही सगळे सण सेटवरती खूप जोरात साजरे करतो. म्हणजे सगळे म्हणजे दिवाळी असेल, मग काय भाऊबीज, रक्षाबंधन आणि ते पार नाताळपर्यंत. आमच्याकडे नाताळ बिताळ जोरदार. तुम्ही आमच्या ह्याच्यावर बघू शकता. किल्ला बनवला, तुला आठवतोय का सेट? हो, आम्ही आज सकाळीच त्याची रील पण आलेली. गिफ्ट वगैरे प्रॉपर एकमेकांना देऊन वगैरे हे सगळं आम्ही प्रॉपर साजरं करतो. आणि
हेही करतो की तुझं स्किट आज छान झालं तर तुला ते छान वाटण्यासाठी आम्ही एकमेकांना गिफ्टसुद्धा देतो. सो हेच प्रोत्साहन आहे, हे सेलिब्रेशन करतो. कारण आजकालच्या काळात सेलिब्रेशन एकमेकांचं ॲप्रिसिएशन कमी झालं आहे. आपण तू छान केलंस हे सांगणं कमी झालं आहे, तर ते सेलिब्रेशन झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. तर ते आम्ही करत असतो एकमेकांना आणि हीच उभारी आहे आम्हाला एकमेकांच्या. उशिरा आलं की पार्टी द्यावी लागते पण वेगळी दिवा दिली नाही, पार्टी नाही द्यावी लागत, आम्हाला दंड आहे 500 रुपयाचा. पण मला असं वाटतं त्याच्यातनं पार्टी होते. हां, तो शिस्तीसाठी फार कंपल्सरी आहे है ना. पण आमच्याकडे स्टार मेंबर्स आहेत जे रोज 500 रुपये पार्टी देतात. त्यांची नावं नाही सांगणार. खरंच जल्लोष आहे. आणि दिवाळी गिफ्ट तुम्ही नेहमीच आमच्या फॅमिलीचा पार्ट आहात, कारण का हे असंच आम्ही काहीतरी काम करताना किंवा जेवताना तुम्ही आमच्यासोबत असता आणि या सणातही तुम्ही आम्हाला हवे आहात. असं छान छान स्किट आम्हाला आमच्यासमोर आणा आणि असंच भेटत राहूया आपण. शुभ दीपावली तुम्हा दोघांनाही आणि प्रेक्षकांना. श्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.